एके दिवशी सर्व कौरव आणि पांडव वनामध्ये खेळत होते. त्यांचा चेंडू एका विहिरीत पडला. सर्वजण विहिरीत वाकून बघू लागले. चेंडू काढण्यासाठी कोण विहिरीत उतरणार याविषयी वाद सुरू झाला. इतक्यात त्यांच्या मागून वेगाने काहीतरी आले आणि विहिरीमधील चेंडूमध्ये एक काडी छेदून गेली. एकापाठोपाठ एक अशा अनेक काड्या विहिरीमध्ये गेल्या आणि चेंडूपासून सरळ बाहेरपर्यंत एक दोरीसारखे तयार झाले. सर्वांनी मागे वळून पाहिले तर एक ऋषितुल्य व्यक्ती काड्या हातात घेऊन त्यांच्याकडेच येत होती. सर्व राजकुमार आश्चर्यचकित नजरेने त्यांच्याकडे बघू लागले. ते ऋषी त्या राजकुमारांजवळ आले आणि त्यांनी त्या काडीच्या टोकाला धरून त्यांचा चेंडू काढून दिला आणि ते लगेच जायला निघाले. अर्जुन पटकन पुढे झाला. त्याने तो चेंडू हातात घेतला. ऋषींना थांबवून तो म्हणाला, महात्मा, हे तुम्ही कसे केले? ते अर्जुनला म्हणाले, हा प्रश्न आश्चर्याने विचारला आहेस की हे ज्ञान शिकण्याच्या उद्देशाने? अर्जुन म्हणाला, मी हे असे अद्भुत कार्य करू शकतो का? ते ऋषी म्हणाले, त्यासाठी तू हे असेच घेऊन तुमच्या पितामह भीष्मांकडे जा आणि त्यांना दाखव. एवढे बोलून ते निघून गेले. अर्जुन तसाच धावत पळत भीष्मांना भेटण्यासाठी कौतुकाने राजदरबाराकडे पळाला.